नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरुण नरके फाउंडेशनच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 23 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी झालेली आहे त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील अर्थशास्त्र या घटकाचे जे काय क्वेश्चन आलेले आहेत त्या क्वेश्चनचे संभाव्य उत्तर आणि त्याच्यासाठी जे काय एक्सप्लेनेशन असेल किंवा आयोगाने काय काय दिलेले आहेत स्टेटमेंट त्याच्यावर संक्षिप्त अशी माहिती बघणार आहे। तर आपण पेपर सी मधील क्वेश्चन नंबर 35 पासून 50 पर्यंत हे अर्थशास्त्रावर विचारले गेलेले क्वेश्चन आहे। त्याच्यातला क्वेश्चन नंबर 35 मध्ये दिलेलं आहे की त्यांनी परिसंस्था ही व्याख्या कुणी केलेली आहे किंवा परिसंस्थेची व्याख्या कुणी केलेली आहे हे विचारलेले क्वेश्चन आहे। परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे पारिस्थितिकी इकॉलॉजी असं म्हटलेलं आहे। ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली असं आयोगाने विचारलेलं आहे। त्याचं उत्तर आहे ओडम, ईपी ओडम, पर्याय क्रमांक 4 यांनी जी इकॉलॉजीची व्याख्या 1969 मध्ये केलेली आहे। त्यांनाच आपण फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी असं म्हणतोय। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36 मध्ये क्वेश्चन आहे पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे। पर्याय दिलेले आहेत बांधकाम मजूर, त्यानंतर दृकश्राव्य कामगार, त्यानंतर मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार आणि 4 आहे वरीलपैकी तिन्ही। तर ही जी आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही तिन्ही म्हणजे बांधकाम मजूर, त्याचबरोबर दृकश्राव्य कामगार, त्याचबरोबर मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार या सगळ्यांसाठी लागू केलेली आहे। ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सरकारने जाहीर केली होती। ही वृद्धत्व सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा योजना म्हणून सरकारने लागू केली आहे। कोणासाठी तर स्पेशली जे असंघटित क्षेत्रातले मजूर आहेत किंवा कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे। का ही योजना चालू केली तर जे अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्रातलं जे जीडीपीचा वाटा आहे तो जवळपास 50% इतका आहे। आपल्या जीडीपीतला वाटा हा असंघटित क्षेत्र जे आहे तर त्यातला वाटा 50% आहे। त्या संघटना किंवा क्षेत्रातील जे कामगार आहेत तर त्यांना एक पेन्शन योजना 60 वर्षानंतर असावी म्हणून सरकारने चालू केलेली आहे। त्याचा क्रायटेरिया आहे की या योजनेमध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतात तर जे 18 ते 40 वयोगटातील हे असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत ते यामध्ये सहभागी होऊ शकतात। त्याचबरोबर दुसरा क्रायटेरिया आहे की ज्यांचं उत्पन्न मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयापेक्षा कमी आहे असे असंघटित क्षेत्रातले कामगार। आता याच्यात एक शब्द वापरलाय की ऑडिओ व्हिज्युअल वर्कर्स म्हणजे दृकश्राव्य कामगार। आता हा शब्द जरा विचित्र वाटतो आपल्याला की दृकश्राव्य म्हणजे काय तर ते टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये असिस्टंट म्हणून जे काम करतात, समजा इंडस्ट्रीज असेल आपली सिनेमा इंडस्ट्री असेल तर त्याच्यात टेक्निशियन म्हणून काम करणारे किंवा सपोर्ट ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत टेक्निशियन तर ते जे आहेत तर ते दृकश्राव्य कामगार असंघटित कामगार असा त्याचा अर्थ होतोय। त्याचबरोबर बांधकाम मजूर जे असंघटित क्षेत्राचा एक मोठा भाग आहे आपल्याकडे बांधकाम मजूर जे रिअल इस्टेट आहे किंवा बांधकाम क्षेत्र जे उत्पादन किंवा दुय्यम क्षेत्र ज्याला म्हणतोय आपण अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र मेन मानली जातात की प्राथमिक क्षेत्र, दुय्यम किंवा द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र। त्याच्यातला बांधकाम विभाग किंवा बांधकामाचे जे भाग येते कन्स्ट्रक्शन तो सेकंड मध्ये गणला जातोय आणि रिअल इस्टेट हा सेवा देणार आहे त्यामुळे तो थर्ड मध्ये येतोय। त्यामुळे बांधकाम मध्ये जे मजूर आहेत ते असंघटित क्षेत्रातले मजूर येतात। त्याचबरोबर या योजनेचा मासिक हप्ता हा किंवा जे कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे या कामगारांनी ते ₹55 पासून ₹200 पर्यंत हप्ता असेल त्याचा आणि ही पेन्शन 18 ते 40 वयोगटातल्या कामगारांसाठी आहे। त्यानंतर याचा लाभ हा 60 वर्षानंतर तुम्हाला मिळणार आहे की मॅक्सिमम तुमच्या कॉन्ट्रीब्युशन नुसार मॅक्सिमम ₹3000 पर मंथ अशी पेन्शन चालू केली जाईल प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने अंतर्गत। आणि समजा या लाभार्थ्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला हे 50% याच्यातली पेन्शन दिली जाईल म्हणजे मॅक्सिमम
3,000च्या 50% किंवा जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन जसं आहे 55 रुपयापासून 200 रुपयापर्यंत तुम्ही कॉन्ट्रीब्युशन मासिक करू शकता, त्यानुसार तुम्हाला ती पेन्शन दिली जाईल. आणि त्याच्यातलं 50% जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला 50% पेन्शनची रक्कम दिली जाईल. तर याचं उत्तर आहे की वरीलपैकी तिन्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत जे कामगार आहेत ते. त्यानंतर नेक्स्ट, पुढीलपैकी याचा किंवा यांचा सहस्त्रकीय विकास उद्दिष्टामध्ये समावेश होत नाही. हा प्रश्न आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स याच्या संदर्भात. तर त्यांनी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणं. त्यानंतर बी आहे स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणं. त्यानंतर सी आहे अर्भक मृत्यूदराचं प्रमाण कमी करणं. आणि डी आहे पर्यावरणीय शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी सुरक्षित करणं. हे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं दिलीत. म्हणजे एमडीजी मध्ये कुणाचा समावेश होत नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. तर यापैकी जी ए, बी आणि डी यांचा समावेश हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये होतोय. जी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 8 होती जी 2000 साली राबवण्यात आली. 2000 ते 2015 पर्यंत ही राबवली गेली. 8 त्याची ध्येय होती आणि 21 लक्ष्य होती. तर त्याच्यातले 8 पैकी पहिलं होतं आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार दूर करणं. त्यानंतर नेक्स्ट होतं प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण. प्राथमिक शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट होतं 3 नंबरचं स्त्री सशक्तीकरण. त्यानंतर 4 बाल मृत्यूदर. आता इथं क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलंय की अर्भक मृत्यूदर दिलेला आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये अर्भक मृत्यूदर हे समाविष्ट होत नाही. अर्भक मृत्यूदरालाच इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट असं म्हणतात. पण 2000 साली जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स दिलेले आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कमी करणं हे ध्येय होतं. त्यामुळं इथं चुकीचं म्हटलंय. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 फक्त सी हे उत्तर संभाव्य उत्तर येईल. त्याचबरोबर इतर लक्ष्य आपण बघतोय, ध्येय बघतोय. त्यातलं मातृस्वास्थ्य सुरक्षा आहे ज्याला आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणतोय, मातृ मृत्यू दर. बरोबर, ते त्याच्यात सुधारणा करायची हे 5वं उद्दिष्ट होतं. त्यानंतर 6वं एड्स, मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लढणं हे 6वं होतं. त्यानंतर 7वं होतं पर्यावरण शाश्वतता जे इथं दिलेलं आहे स्टेटमेंट त्यांनी, सस्टेनेबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंट. त्यानंतर 8वं होतं जागतिक भागीदारी. 8 ध्येय आणि 21 लक्ष्य टार्गेट्स हे मिलेनियम डेव्हलपमेंट मध्ये समाविष्ट होते. त्याचबरोबर इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, तर इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे जे 1 वर्षाच्या आत बालक जर दगावलं, बरोबर, 1000 जीवित जन्मामागं जितकी बालकं 1 वर्षाच्या आत मृत्यू पावतात त्याला इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट असं म्हणतात. आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे 5 वर्षाच्या आत जी अशी जीवित जन्मामागं जे बालक मृत्यू पावतात त्याला काय म्हणायचं, बाल मृत्यू दर. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कमी करणं हे उद्दिष्ट होतं किंवा ध्येय होतं. त्यामुळं इथं उत्तर येईल सी, फक्त सी याचा समावेश होत नाही. त्याचबरोबर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जी अचीव्ह केलेले आहेत तर त्यांनी असं दिलेलं आहे की 1 अब्ज पर्यंत आपण गरिबी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स न कमी केलेले आहे. मिलेनियम डेव्हलपमेंटचा पुढचा भाग म्हणून आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2015 पासून किंवा 15ला ते स्वीकारले. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकास ध्येय त्याला म्हटलं जाते. त्यानंतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं अचिव्हमेंट काय आहे 15 पर्यंत, तर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट जो आहे बाल मृत्यू दर तो आपण 50% कमी केले 1990चं बेस इयर किंवा त्याच्यानुसार पकडलं तर. त्यानंतर शाळाबाह्य मुलं जी होती आपण बघितले प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं हा एक उद्दिष्ट होतं, तर ते आपण 50% शाळाबाह्य मुलं कमी केले. त्यानंतर HIV एड्स हे 40% कमी केलेलं हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सनी आतापर्यंत अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळं क्वेश्चन नंबर 37चं उत्तर येईल फक्त सी हे सहस्त्र विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही. त्यानंतर नेक्स्ट 38
38 मध्ये क्वेश्चन आहे, पुढील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट ए दिलेलं आहे त्यांनी, राष्ट्रीय सोलर मिशन हे 2010 मध्ये सुरू करण्यात आलं. त्यानंतर स्टेटमेंट बी दिलेलं आहे, सन 2021-22 पर्यंत 1 लाख मेगावॅट वीज निर्मिती करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. तर याचं उत्तर येईल दोन्ही परी स्टेटमेंट बरोबर आहेत. राष्ट्रीय सोलर मिशन हे 2010 ला चालू केलेलं आहे आणि त्याचं सुरुवातीचं ध्येय 20 गिगावॅट होतं आणि इथं दिलंय की त्यांनी 100 गिगावॅट इतकी वीज निर्मिती करणं सोलर मार्फत, हे त्यांचं उद्दिष्ट होतं. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येतील, कारण सुरुवातीला हे 2010 ला ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस त्यांनी 20 गिगावॅट इतकं टार्गेट ठेवलेलं होतं, पण 2015 मध्ये रिवाइज करून याचं टार्गेट ठेवलेलं आहे 100 गिगावॅट. जसे यांनी इथं दिलेलं आहे की 1 लाख मेगावॅट, मग त्याचं 100 गिगावॅट आपण म्हणू शकतोय. आणि इंटरनॅशनल याच्या बाबतीत अजून तुम्ही माहिती घेऊ शकताय की इंटरनॅशनल सोलर अलायन्स आपल्याकडे स्थापन झालेला आहे 2015 ला. त्याच बाबतीत आपण जे रिन्युएबल एनर्जीसाठी वेगवेगळे सोर्सेस किंवा स्कीम्स आणतोय त्या पण थोड्या याच्या बाबतीत बघितलेल्या बऱ्या. त्यामुळे याचं क्वेश्चन नंबर 38 चे उत्तर येईल ए व बी दोन्ही बरोबर. त्यानंतर नेक्स्ट 39, रेरा नियमन आणि विकास कायदा या संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधान किंवा विधाने निवडा. पहिलं विधान आहे, सन 2016 मध्ये संमत करण्यात आला. रेराचा लॉंग फॉर्म आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट, 2016 ला संमत करण्यात आले. हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 1 मे 2016 ला हा कायदा संमत करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, घरांच्या खरेदीदारांचं हित सांभाळणं हे त्याचं एक उद्दिष्ट आहे. हे सुद्धा एक स्टेटमेंट बरोबर आहे की घर जे खरेदी करतात तर त्यांना एक प्रोटेक्शन देण्याचं काम हा कायदा करतो, रेरा ऍक्ट. कारण की 1986 ला आलेला ग्राहक संरक्षण जो कायदा होता त्याच्यातून जे असे घर खरेदी करणारे होते तर त्यांना सुरक्षितता मिळत नव्हती त्यांच्या डिपॉझिटची. त्यानंतर त्यांनी घर खरेदी केल्यानंतर त्या घराचं पोजेशन मिळण्याची सुरक्षितता किंवा जी एनपीएस आपण बघतोय ती बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा असे आहेत. त्यामुळं ते कधी कधी उद्योग किंवा बांधकाम व्यावसायिक आहेत ते दिवाळखोरी होण्याच्या मार्गावर असायचे. त्यामुळं या घर खरेदी करणाऱ्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली त्याला एक सुरक्षितता पुरवण्याचं काम या रेरा ऍक्टनं केलेलं आहे. आणि याच्या बाबतीत सध्या सुप्रीम कोर्टानं बरंच तंटा निरसनासाठी, त्याचबरोबर जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे, समजा एक 100 करोड रुपये तुम्ही जर ग्राहकांकडून जमा केलेले असतील व्यावसायिकांनी, बांधकाम व्यावसायिकांनी जे प्रोजेक्ट निर्माण करतायत ते, तर त्यांनी त्यातली 70% रक्कम ही वेगळ्या अकाउंटमध्ये सुरक्षितता म्हणून ठेवणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टानं आता सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इथं तंटा निरसन जे आहे ते सुप्रीम कोर्ट करत असते आणि या जसं घर खरेदीदारांचं हित संरक्षण करणं त्याचबरोबर गुंतवणुकीला चालना देणं हे पण एक मूलभूत किंवा मुख्य उद्दिष्ट या कायद्याचं होतं. त्यामुळं हे पण स्टेटमेंट बरोबर येईल बी. त्यानंतर सी स्टेटमेंट आहे, जम्मू आणि काश्मीर राज्यात लागू नव्हता. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, कारण ज्यावेळी 2016 ला हा कायदा झाला त्यावेळेस हा जम्मू काश्मीर गव्हर्नमेंटसाठी लागू नव्हता. त्यानंतर 2020 मध्ये नोटिफिकेशन काढून केंद्र सरकारनं हा कायदा जम्मू काश्मीरमध्ये लागू केलेला आहे. त्यामुळं याचं उत्तर येईल वरील सर्व बरोबर. त्यानंतर अजून या कायद्याअंतर्गत सांगायचं झालं तर हा कायदा अंमलात आलेला आहे सगळ्या 1 मे 2016 रोजी हा लागू झाला, पण इफेक्टिव्हली याचं इम्प्लिमेंटेशन आहे 1 मे 2017 पासून झालेला आहे. प्रत्येक राज्यांना असा स्वतःचा आपला एक कायदा रेरा ऍक्ट, तसा आपल्याकडून महारेरा आहे, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट, त्यानुसार आपल्या जे रेरामध्ये तरतुदी आहेत तर त्या राबवल्या जातात. 1 मे 2017 ला हा कायदा केलेला आहे आणि त्याची एक बॉडी असते की एक चेअरमन 2 मेंबर्स अशी त्याची बॉडी आहे आणि त्याचे महारेराचे अध्यक्ष आता सध्या आहेत अजय मेहता आणि याचे हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. असे प्रत्येक राज्याचे प्रत्येक
राज्याचे रेरा ऍक्ट आहेत, पण काही राज्यांनी असे रेरा ऍक्ट अजून पण केलेले नाहीत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, कर्नाटक आहे, त्याचबरोबर तेलंगणा आणि तमिळनाडू यांनी आतापर्यंत रेरा या कायद्याअंतर्गत स्वतःचा असा कुठलाही कायदा केलेला नाही. त्याचबरोबर वेस्ट बेंगाल आपल्या राज्यासाठी स्वतंत्र असा हाऊसिंग इंडस्ट्रीज रेग्युलेशन ऍक्ट, हिरा ऍक्ट नावाचा 2017ला असा वेगळा कायदा केलेला आहे, रेरा ऍक्ट, रेरा नियमन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. असं निरीक्षणात आलं आहे की स्टेटमेंट 1 आहे, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. त्यानंतर स्टेटमेंट बी आहे, विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध, ट्रेड ऑफ असतो. तरी क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने किंवा विधान बरोबर आहेत. तर पहिलं स्टेटमेंट जर बघितलं तर पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट आणि आर्थिक वृद्धीचं उद्दिष्ट यामध्ये नेहमी संघर्ष असतो. असं नेहमी कधी संघर्ष, नेहमी या शब्दामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरते. कारण पर्यावरण शाश्वतता आपण सस्टेनेबिलिटी म्हणतोय की या एक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आपले जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तर ती इफेक्टिव्हली वापरली गेली पाहिजेत किंवा त्यांच्यापर्यंत पण त्यांना ज्युडिशियली वापरता आले पाहिजे, त्याला आपण शाश्वतता म्हणतोय. मग असा नेहमी याच्यामध्ये कधी संघर्ष नसतो, या नेहमी एका शब्दामुळे स्टेटमेंट चुकीचं ठरते. त्यानंतर विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. इथं पण तेच आहे की नेहमी या स्टेटमेंट किंवा इंग्लिश मधलं जे स्टेटमेंट बघितलं आपण, देर इज अ ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, हे असं कायम कधी नसते. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीची येतील. त्यामुळे याचं उत्तर आहे, यांनी विचारलेलं आहे कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत, त्यामुळं कोणतेही नाही, पर्याय नंबर 4 हे संभाव्य उत्तर येईल. त्यानंतर नेक्स्ट 41 स्टेटमेंट आहे, पुढील विधाने विचारात घ्या. 1 नंबरचं स्टेटमेंट आहे, रांगती चलनवाढी आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. आपण बघितलं की चलनवाढ म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये सातत्यानं होणारी वाढ म्हणजे आपण चलनवाढ म्हणतोय, बरोबर. त्यानंतर चलनवाढीचे प्रकार आहेत, जसं रांगती चलनवाढ, त्यानंतर चालणारी चलनवाढ, त्यानंतर पळणारी चलनवाढ आणि बेसुमार चलनवाढ. तर इथं त्यांनी विचारले की रांगती चलनवाढ म्हणजे आपण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याच्याद्वारे आपण मोजत असतो चलनवाढ, किंवा होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतोय आपण. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मीन्स ग्राहक किंमत निर्देशांक, ग्राहक ज्या वस्तू खरेदी करतायत तर त्या वस्तूंच्या किमती मोजल्या जातात ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये. किरकोळ व्यापाऱ्यांकडून किंवा किमती ज्या आहेत त्या ग्राहकांनी खरेदी केलेल्या किमती. होलसेल मीन्स घाऊक किंमत निर्देशांक, होलसेलर व्यापारी जे आहेत तर त्यांच्याकडे ज्या किमती वस्तू विकल्या जातात तर त्या किती आहेत तर त्याचा चलनवाढ काढली जाते. तर इथं म्हटलंय की रांगती चलनवाढ, रांगती चलनवाढ ही जर हे सीपीआय 3% पर्यंत असेल तर त्याला आपण रांगती चलनवाढ म्हणतोय. त्यानंतर 3 ते 10% पर्यंत असेल तर त्याला चालणारी चलनवाढ असं म्हटलं जाते. त्यानंतर 10 ते 20% असेल तर त्याला गॅलोपिंग किंवा पळणारी चलनवाढ असं म्हटलं जाते. आणि 20% जास्त जर चलनवाढ असेल, हा सीपीआय इंडेक्स किंवा होलसेल प्राइस इंडेक्स जर जास्त असेल तर त्याला बेसुमार चलनवाढ, हायपर इन्फ्लेशन असं सुद्धा म्हटलंय. त्यामुळे रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. हे स्टेटमेंट बरोबर येतं, कारण जे आरबीआय आपलं पॉलिसी रेट्स ठरवत असतं, धोरणात्मक रेट ठरवत असतं बाजारांमध्ये, किंवा चलन पुरवठ्याचं नियंत्रण करण्यासाठी जो रेपो रेट आपल्याकडे आहे, धोरणात्मक नियम, तो हा त्याच्यासाठी एक बँड ठेवलेला आहे. 4% सीपीआय हा बँड आहे, +-2 म्हणजे 2% to 6% ही सीपीआय अलाउड आहे. तर ही रांगती चलनवाढमध्ये सुद्धा ते येतं. त्यामुळे रांगती चलनवाढ ही काही ठराविक परिणामांसहित फायदेशीर असू शकते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर स्टेटमेंट 2 आहे, चलनवाढीच्या काळात पैशाचं मूल्य वाढतं. आता याच्यामध्ये चलनवाढीमध्ये 2 कन्सेप्ट आहेत की पैशाची किंमत आणि पैशाचं मूल्य. चलनवाढीमध्ये कसं असतं की प्रत्येक समजा चलनवाढ होतीये म्हणजे काय की पैशाचं किंवा एखाद्या वस्तूच्या किमती वाढत आहे,
पण यांनी काय विचारलंय, पैशाचं मूल्य. पैसा हा सुद्धा एक वस्तूच मानली जाते, त्यामुळे कुठल्याही गोष्टीला किंमत आणि मूल्य असं मोजलं जाते. किंमत ही तुम्ही चलनामध्ये मोजू शकताय आणि मूल्य म्हणजे व्हॅल्यूज. ही व्हॅल्यूज ही त्याची उपयुक्तता आपल्यासाठी किती आहे म्हणजे ती व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. तर इथं त्यांनी विचारलेलं आहे की चलनवाढीच्या काळात पैशाचं मूल्य वाढतंय. तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. चलनवाढीच्या काळात हे वस्तूचं मूल्य वाढतंय, पैशाच्या किमती वाढतात आणि मूल्य कमी होते चलनवाढीच्या काळात. त्यामुळे हे दुसरं स्टेटमेंट जे चलनवाढीच्या काळात पैशाचं मूल्य वाढते हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर स्टेटमेंट नंबर 3, चलनवाढी ऋणकोला लाभदायक असते. चलनवाढी ऋणकोंना लाभदायक असते. ऋणको म्हणजे जे कर्ज घेतात ते, त्यांना ऋणको असं म्हटलं जातं. ऋणकोंना कसा फायदा होईल की समजा एखाद्याला 10,000 रुपये कर्ज एखाद्याने घेतलेलं आहे, समजा ते वस्तूच्या रूपात असेल एखादी, पण चलनवाढीच्या काळात काय होते की ती वस्तूची किंमत समजा 12,000 झाली, तर त्याला आपण म्हणतो की किमती वाढल्या, बरोबर ना. पण ऍक्च्युली जो कर्ज घेणारा आहे त्याला किती कर्ज परतफेड करायची आहे, ती 10,000चीच करायची आहे. ते जर आपण वस्तूच्या रूपात जर घेतली असती तर 12,000ला त्याला पडली असती, बरोबर, चलनवाढीच्या काळात. पण त्याला ऍक्च्युली 10,000 रुपयेच द्यायचे आहेत. तर हे समजा 2,000 रुपये त्याचे वाचतायत, तर त्याला फायदाच होते. त्यामुळे स्टेटमेंट चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते हे स्टेटमेंट बरोबर आहे. ऋणको म्हणजे जे कर्ज घेतात ते, आणि जे कर्ज देतात ते त्यांना धनको म्हटलं जाते. त्याच्याबरोबर विरुद्ध त्यांना तोटा होतो. चलनवाढीच्या काळात धनकोंना तोटा होत असतो. त्यानंतर स्टेटमेंट 4 आहे, चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण चलनवाढीच्या काळात नागरिकांना जास्त खर्च करावा लागतो, त्यामुळे विषमता ही वाढीस लागते, विषमता कमी होत नाही. त्यामुळे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि त्यांनी विचारलेलं आहे वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत किंवा आहेत. तर याचं उत्तर येईल ए आणि सी ही स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 42. तर इथं विचारलेलं आहे त्यांनी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. स्टेटमेंट 1 आहे, 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. तर हा जागतिक विकास अहवाल हा वर्ल्ड बँकेद्वारे जाहीर केला जातोय. आणि हे स्टेटमेंट दिलेलं आहे की मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेवर संदर्भात सूचित केला जातो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर बी स्टेटमेंट आहे, मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. हा 0 ते 1 असा मोजला जातो. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येतील. याचं उत्तर येईल ए व बी दोन्ही बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादना संबंधात कोणती किंवा कोणते विधाने अयोग्य आहेत. इथं अयोग्य विचारलेलं आहे. स्टेटमेंट 1 आहे, ए हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचं उत्पन्न दाखवते. हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण आपण नेट नॅशनल प्रोडक्ट विचारलेला आहे. नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे जे आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून डिप्रिशिएशन, जे तिसरं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, याला निव्वळ उत्पन्न म्हणतात, कारण सकल राष्ट्रीय उत्पादनातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. ही दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आपण जीडीपी मोजतोय, म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या आहेत तर त्यांची किंमत किती आहे म्हणजे आपण जीडीपी मोजतोय. त्याचबरोबर दुसरी एक टर्म असते की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हा देशाच्या नागरिकांनी मिळवलेले जे काही उत्पन्न आहे ते आपण सगळं मोजतोय. ते देशाचे नागरिक देशात राहत असतील किंवा देशाच्या बाहेर राहत असतील. इथे यांनी विचारलेलं आहे की नॅशनल प्रोडक्ट मध्ये परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचं उत्पन्न दाखवलं जातं. तर हे बरोबर आहे. जे परदेशातून आपल्याला आपले NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन जे परदेशात राहतात ते उत्पन्न पाठवत असतात.
तर ते पण इथं ग्राह्य धरलं जातं. त्याचबरोबर दुसरं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे की याच्यात निर्यात आणि आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचं उत्पन्न समाविष्ट नसतं. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर निर्यात आयात असते, त्याबरोबर ही जी परदेशातून आपल्याला येणारी आपल्या नागरिकांची जी देणी आहेत तर ही इथं मोजली जातात. त्यामुळं स्टेटमेंट बी हे चुकीचं येईल. त्याचबरोबर स्टेटमेंट 3 मध्ये त्यांनी निव्वळ म्हटले. आता ही भांडवली घसारा काय कन्सेप्ट आहे? आपण डिप्रिशिएशन, एखाद्या उत्पन्नाचं डिप्रिशिएशन म्हणजे भांडवलाचं डिप्रिशिएशन असं झालं, असं कधी म्हणतोय की ज्यामध्ये जे भांडवल वापरले आपण. डिप्रिशिएशन हा या कन्सेप्टचा अर्थ असा आहे की आपण जी मशिनरी वापरतोय किंवा मेंटेनन्ससाठी जो खर्च केला असेल आपण किंवा त्याची रिप्लेसमेंट केली असेल काही वर्षांनी, ते आपल्याला वजा करायला लागते. त्यालाच आपण घसारा असं म्हणतोय, डिप्रिशिएशन. आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून हा डिप्रिशिएशन वजा केल्यानंतर नेट नॅशनल प्रोडक्ट हा आपल्याला येत असतो. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हटलं जाते. त्यामुळे इथं त्यांनी अयोग्य विचारलेलं आहे आणि स्टेटमेंट बी हे अयोग्य आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 येईल, बी हे अयोग्य आहे. त्यानंतर 44, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? स्टेटमेंट 1 दिलेला आहे त्यांनी, वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. जर आपण 2001 ची लोकसंख्या आणि 2011 ची लोकसंख्या जर बघितली तर हा वार्षिक ग्रोथ रेट पॉप्युलेशनचा जो होता तो 2001 ला होता 1.97% आणि 2011 ला जर बघितलं तर तो 1.64%. त्यामुळे तो वृद्धी दर घटत आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर स्टेटमेंट बी आहे, लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. हे जे स्टेटमेंट आहे ते भारताचा आर्थिक पाहणी अहवाल त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की प्रोजेक्टेड टू विटनेस इन अ नेक्स्ट 2 डिकेड्स, म्हणजे घसरायला पुढच्या 2 दशकामध्ये सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. सुरुवात झालेली नाही, सुरुवात होईल असं त्यांचं एक अंदाज आहे. इकॉनॉमिक सर्व्हे 2018-19 जो आहे आणि त्याच्यातला टॉपिक त्याचं नाव आहे डेमोग्राफी ऍट 2040. त्याच्या अंतर्गत हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार हे स्टेटमेंट सुरुवात झालेली नाही, सुरुवात अपेक्षित आहे पुढच्या 2 दशकामध्ये. त्यामुळे यांनी विचारलंय खालीलपैकी काय खरे आहे? तर स्टेटमेंट ए ओनली इज करेक्ट, फक्त ए बरोबर हे संभाव्य उत्तर असेल. त्यानंतर 45, 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्याजोगा 27 लक्ष्यांचे किंवा उद्दिष्टांचे किती मुख्य गटात विभाजन केलेलं आहे? 11वी पंचवार्षिक योजना ही 2007 ते 2012 या दरम्यान राबवली गेलेली होती आणि ती त्याची 27 लक्ष्य किंवा उद्दिष्ट ठरवली, त्याचे 6 गट केलेले होते. त्यातला पहिला गट होता आर्थिक वाढ, दुसरा होता दारिद्र्य आणि बेरोजगार निर्मूलन, त्यानंतर तिसरा होता शिक्षण, चौथा होता आरोग्य, पाचवा होता पायाभूत सुविधा आणि 6वा गट होता पर्यावरण आणि शाश्वतता. अशा 6 गटामध्ये त्या उद्दिष्टांचं विभाजन केलेलं होतं. त्यामुळे त्याचं संभाव्य उत्तर असेल पर्याय नंबर 1, 6 गट. त्यानंतर 46, वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते. खाली स्टेटमेंट दिलेले आहेत. ए, टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा अभियान म्हणजे बेस्ट टू एनर्जी मिशन. बी दिलेला आहे किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान नॅशनल मिशन ऑन कोस्टल एरियाज. सी दिलेला आहे वात अभियान विंड मिशन आणि डी दिलेला आहे वातावरण बदल आणि आरोग्य अभियान मिशन ऑन क्लायमेट चेंज अँड हेल्थ. हे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज NAPCC याच्या अंतर्गत आपल्याकडे 8 ध्येय किंवा मिशन्स ठरवलेली आहेत. 2008 पासून आपण हे राबवतोय. तर त्याच्या अंतर्गत जे काय मिशन किंवा यांची शिफारस केलेली आहे तर ती सगळी या मिशन अंतर्गत आहेत. असे 8 मिशन आपल्याकडे आहेत. सोलर मिशन एक आहे जे आपण अगोदर क्वेश्चन त्याच्यावर विचारलेला आहे तो बघितलाय. त्यानंतर एनहान्स्ड एनर्जी एफिशियन्सी म्हणजे जी ऊर्जा वापरतोय त्याची कार्यक्षमता वाढवणं
त्याच्यासाठीचं मिशन. त्यानंतर सस्टेनेबल हॅबिटॅट म्हणजे जो अधिवास आहे तो शाश्वत अधिवास कसा आपल्याला करता येईल त्याच्यासाठीचं अभियान. त्यानंतर वॉटर मिशन जल मिशन. त्यानंतर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम. हिमालय हा आपल्यासाठी एक जिओग्राफिकली खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, तर त्याची इकोसिस्टीम परिस्थिती कशी नियंत्रणात ठेवता येईल किंवा त्याच्यात शाश्वतता कशी राखता येईल त्याच्यासाठीचं अभियान. त्यानंतर ग्रीन इंडिया अभियान. त्यानंतर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर साठीचं अभियान. आणि शेवटचं आहे स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. जे क्लायमेट चेंज साठी माहिती किंवा जे तंत्रज्ञान कसं विकसित करता येईल त्याचं नॉलेज कसं वाढवता येईल याच्यासाठीचं अभियान. ही 8 मिशन्स आपण 2008 ला चालू केलेली आहे आणि त्याचेच काही सब पॉइंट्स इथे दिलेले आहेत. आता विंड मिशन आहेच, आपण एनहान्स्ड एफिशियन्सी किंवा सस्टेनेबल हॅबिटॅट म्हणू शकतोय. त्याचबरोबर वातावरण बदल आहे, आरोग्य अभियान जे क्लायमेट चेंज आहे, हेल्थ मिशन जे आहे ते पण आहे. त्यामुळे बऱ्यापैकी 4 ऑप्शन्स बरोबर आहेत. तर संभाव्य उत्तर याचं येईल यापैकी सर्व. तर या ठिकाणी युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. जो रिव्हो समिट जी झालेली होती 1992 ला, त्याच्या अंतर्गत जे क्लायमेट चेंज साठी काय काय आपल्याला उपाययोजना करता येतील त्याच्या संदर्भात आपण राष्ट्रीय स्तरावर हे अभियान राबवलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट 47 खालीलपैकी कोणते विधाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे किंवा आहेत. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या संदर्भात त्यांनी विचारलेलं आहे. तर स्टेटमेंट 1 लिहिलेलं आहे, मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरील गळती 30% खाली आणणं हे पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. तर हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण 30% खाली आणणं तिथं उद्दिष्ट होतं 20% खाली आणणं. त्यानंतर बी जन्माच्या वेळेचा दर हजारी अर्भक मृत्यूदर हा 20% कमी करणं किंवा खाली आणणं. तर इथं सुद्धा इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट आपण बघितलंय, तर तो 20 ऐवजी 30% खाली आणणं हे उद्दिष्ट तिथं ठेवलेलं होतं. त्यानंतर स्टेटमेंट सी आहे, जन्माच्या वेळेचं माता मृत्यूदर गुणोत्तर दर लाखामध्ये किंवा दर लाखामागे 100% खाली आणणं. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आपण म्हणतोय की 1 लाख जीवित जन्मामुळे किती मातांचा मृत्यू झालेला आहे, तर ते 100% खाली आणणं हे उद्दिष्ट त्यामध्ये होतं. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर डी जन्म मृत्यू विवाह गरोदरपणा या संबंधी नोंदणी 100% साध्य करणं हे सुद्धा एक या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं. त्यामुळं याचं संभाव्य उत्तर असेल सी आणि डी बरोबर. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच्याशी रिलेटेड अजून काही पॉइंट आपण म्हणू शकतो की भारत ही अशी पहिले राष्ट्र आहे की ज्यांनी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम हा जगात पहिल्यांदा 1952 पासून राबवायला चालू केलेला होता. असा पहिला देश आहे की जो कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवलाय, ज्या देशाने जगात पहिल्यांदा 1952. त्यानंतर याच्या अगोदरचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या अगोदरचं अजून एक धोरण आपण राबवत होतो, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976, आणि त्याच्याच नुसार आपण जे लग्नाचं वय मुलांचं आणि मुलींचं हे 18 आणि 21 वर्ष केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण 1978 ला कायदा करून हे वय केलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या त्याच्यामध्ये टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तो 2.1 ज्याला रिप्लेसमेंट रेट म्हटलं जातं. टोटल फर्टिलिटी रेट एकूण जननक्षम दर हा 2.1 रिप्लेसमेंट लेवलला आणणं हे सुद्धा एक उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं हे पण एक प्रमुख 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं. आणि त्याच्यासाठी आपण नॅशनल पॉप्युलेशन स्टॅबिलेशन फंड 2005 ला स्थापन केलंय, जे 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायचं आहे त्याच्यासाठी लागणारा फंड, त्याच्यासाठी नॅशनल पॉप्युलेशन स्टॅबिलेशन फंड स्थापन केलंय 2005 ला. त्यामुळे या 47 जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याचं उत्तर संभाव्य उत्तर येईल सी आणि डी बरोबर, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 48. नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचं जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह आणि नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे. यांनी विचारले की प्राचीन वारशाचं जतन करण्यासाठी आपल्याकडं हृदय ही योजना आहे. हृदय ही योजना आहे. हृदयचा लॉंग फॉर्म आहे द नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना. ही 2015ला चालू केलेली आहे. 21 जानेवारी 2015ला ही योजना चालू केलेली होती, जी टुरिझमसाठी किंवा जी धार्मिक दृष्ट्या किंवा पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाची अशी काही ठिकाणं आहेत तर त्यांना किंवा प्राचीन वारसा ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणांचं जतन करणं, त्या ठिकाणी रोड्स, वॉटर सप्लाय असेल किंवा दिवाबत्ती असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, पाण्याची सोय असेल, सॅनिटेशन असेल, हे बेसिक्स प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर त्या एरियाचा विकास करणं, याच्यासाठी ही स्कीम आणलेली होती. त्याच्या अंतर्गत 12 शहरं अशी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली होती. अजमेर, अमृतसर, अमरावती, बदामी, द्वारका, गया, त्यानंतर कांचीपुरम, मथुरा, पुरी, वाराणसी, वेलंगणी आणि वरंगळ अशी 12 शहरं त्याच्यामध्ये हृदय कार्यक्रमाअंतर्गत त्याच्यामध्ये टाकलेली होती. 12 शहर, त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक येईल हृदय कार्यक्रम. त्यानंतर नेक्स्ट आहे नीती आयोगाच्या 2017 ते 2020 या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्ट आहेत. त्यांचं पहिलं स्टेटमेंट आहे सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं. हे त्रैवार्षिक आराखड्याचं उद्दिष्ट होतं. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. जो त्रैवार्षिक आराखडा आहे नीती आयोगाचा त्यानुसार हे स्टेटमेंट बरोबर आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करणं. कशाच्या माध्यमातून? ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील त्यांचे रिफॉर्म्स करायचे, त्यानंतर उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवायची, त्यानंतर इंधन किंवा आपण ज्याला इरिगेशन म्हणतोय सिंचन पुरवायचं, त्यानंतर सीड रिप्लेसमेंट रेशो जो आहे तो पारंपरिक आपल्याकडे बियाणं वापरण्याचं प्रमाण जास्त आहे ते कसं कमी करता येईल ते अशा माध्यमातून हे रिफॉर्म्स करून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हे त्या आराखड्याचे एक उद्दिष्ट होतं. त्यामुळे स्टेटमेंट ए हे बरोबर येईल. त्यानंतर बी मध्ये सांगितले त्यांनी की सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणं. हे सुद्धा स्टेटमेंट त्या आराखड्यानुसार बरोबर आहे की सगळ्या घरांना वीज पुरवठा करणं हे 2022 पर्यंत त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्याचबरोबर या उद्दिष्टाबरोबरच एलपीजी कनेक्शन सगळ्या घरांना देणं आणि ब्लॅक कार्बन जो म्हणतोय आपण की पारंपरिक जे स्रोत आपले आहेत एनर्जी निर्मितीचे किंवा ऊर्जा निर्मितीचे ते कमी करणं किंवा त्याचं एलिमिनेशन करणं 2022 पर्यंत हे पण याच्या अंतर्गत होतं. आपल्याकडे जवळपास 60% ही एनर्जी ही कोळसा याच्यापासूनच तयार केली जाते. त्यामुळे त्यातनं निर्माण होणारा जे पार्टिक्युलेट मॅटर्स म्हणतोय आपण त्याला ब्लॅक कार्बन, तर त्याचं प्रमाण किंवा ते एलिमिनेट करायचं, उच्चाटन करायचं हे सुद्धा एक उद्दिष्ट होतं. त्यामुळे बी स्टेटमेंट हे बरोबर आहे. त्यानंतर सी स्टेटमेंट आहे की सन 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणं. असं त्यांच्या आराखड्यामध्ये क्लिअर असं कुठं दिसत नाही की प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणं. हे शिक्षणाच्या संदर्भात सुधारणा करणं हे उद्दिष्ट होतं, पण प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठ स्थापन करणं असं क्लिअर कट स्टेटमेंट त्यांच्या आराखड्यात कुठं दिसत नाही किंवा उद्दिष्ट दिसत नाही. त्याच्यामुळे याचं संभाव्य उत्तर येईल ए आणि बी बरोबर. त्याचबरोबर हे जे त्रैवार्षिक आराखडा याच्या अगोदर आपण 5 इयर प्लॅन वापरत होतो 2017 पर्यंत. शेवटचा 12वा पंचवार्षिक प्लॅन किंवा योजना जी होती ती 2017ला संपली. त्यानंतर नीती आयोग स्थापन झालेला होता. नियोजनाचं काम हे आपल्याकडे आता सध्या नीती आयोग करते. त्यामुळे नीती आयोगाने 5 वर्षाचं पंचवार्षिक योजना ऍब्सोल्यूट किंवा नष्ट करून त्याच्या जागी आता 3 वर्षाचा आराखडा त्याला ऍक्शन अजेंडा म्हणतात 3 वर्षाचा. त्यानंतर 7 वर्षाचा स्ट्रॅटेजिक म्हणतात, म्हणजे 7 वर्षासाठी काय काय आपण करू शकतो नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडा असं त्याला म्हटलं जाते. त्यानंतर व्हिजन स्टेटमेंट 15 वर्षासाठी व्हिजन स्टेटमेंट 15 वर्षामध्ये आपण काय काय करू शकतो, ओव्हरऑल गोल्स आपले 15 वर्षात काय असतील असे 3 स्टेटमेंट ही नीती आयोगानं 2017ला जाहीर केलेले आहेत. त्याच्यानुसार 2017 ते 20 पर्यंतचं ऍक्शन अजेंडा,
त्यानंतर 2017 ते 24 पर्यंतचा स्ट्रॅटेजिक अजेंडा काय असेल आणि 2017 ते 2032 पर्यंतचं व्हिजन स्टेटमेंट काय असेल ते 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर त्याच्यात एक प्रमुख उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आता जे जीडीपीची आपली व्हॉल्यूम म्हणतोय आपण किंवा जी जीडीपी आहे तर तो तिप्पट करायचं किंवा 5 ट्रिलियन करायचं 2030 पर्यंत. हे सुद्धा त्याच्यातलं एक उद्दिष्ट आहे. या नीती आयोगाच्या आराखड्यानुसार त्याची साईज तिप्पट करणं 2032 पर्यंत असं म्हटलेलं आहे आणि माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी 2030 पर्यंत करणार आहोत. तर हे त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट किंवा प्लॅटफॉर्म आहे तो आहे नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया ऍट 75. 2018 पासून आपल्याकडे ही अशी स्ट्रॅटेजी अवलंबली जाते. त्यामुळं 29चं संभाव्य उत्तर असेल ए आणि बी फक्त बरोबर. त्यानंतर 50वा क्वेश्चन आहे शाश्वत विकास ध्येयांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण म्हणतोय संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत. पहिलं विधान आहे शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरो येथे 2015 मध्ये झाली. तर शाश्वत विकासाच्या संदर्भात रिओ दो जानेरो मध्ये परिषद झालेली होती पण ती 2015ला झालेली होती 2012ला झालेली होती. त्यामुळं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याचबरोबर 2015ला पण अशी स्टेटमेंट झालेली पण ही परिषद झालेली पण ती कुठे झालेली न्यूयॉर्क मध्ये झालेली होती 2015ला सप्टेंबर 2015ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स संदर्भात. त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं होईल कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतोय आपण की मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा पुढचा पार्ट म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण स्वीकारलेली आहेत. त्याच्यात 17 ध्येय आणि 169 ही लक्ष्य आपण साध्य करायची आहेत. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं होईल. त्यानंतर बी स्टेटमेंट आहे शाश्वत विकास ध्येय ही जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे की जगातल्या सगळ्यांचं म्हणजे स्थानिक गव्हर्नमेंट पासून राज्य राष्ट्र आणि सगळ्या देशांचं इथं मदत घेतली जाईल किंवा त्याला जागतिक भागीदारी असं सुद्धा म्हटलं जाते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ध्येय 17 जे आपल्याकडे आहेत तर त्याच्यानुसार याला जागतिक गोल्स असं म्हटलं जाते. सगळ्या जगामध्ये ही राबवली जातील त्यामुळं त्याला जागतिक ध्येय सुद्धा म्हटलं जाते. हे स्टेटमेंट बरोबर येईल. त्यानंतर सी स्टेटमेंट आहे शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्रकातील विकास मिलेनियम ध्येयांची जागा घेतलेली आहे. आपण बघितलं की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत त्याच्या बदल्यात आपण 2015 पासून 2015ला हे स्वीकारलेली आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. त्यामुळं हे पण स्टेटमेंट बरोबर येईल की मिलेनियम डेव्हलपमेंट गोलच्या जागी आपण आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्वीकारलेली आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2000 पासून अस्तित्वात आली. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण त्याचं संमतीची 2015ला झालेली आहे त्यामुळे ती अस्तित्वात आलेली आहेत 1 जानेवारी 2016 पासून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं येईल. त्यांनी विचारले योग्य विधानं ओळखा. त्यामुळे इथं योग्य विधान येतील बी आणि सी. त्यामुळे याचं उत्तर येईल बी आणि सी फक्त बरोबर. ठीक आहे. थँक्यू.